गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा ब्लॉग हा खूप छान असणार आहे कारण आज आहे गणपती बाप्पाचं आगमन. सो गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज मी जाणार आहे लालबाग परळ. सो तिथे आता आपला गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे लालबाग गणपतीचा. सो बघत राहा माझ्या व्हिडिओ मध्ये. आणि आता वाजले सकाळी 4. सो आता मी जात आहे 5:18ची लोकल पकडून चिंचपोकळीला. भेटू पुढे. सकाळी 5:18ची लोकल पकडून अंबरनाथवरून आम्ही पोहोचलो चिंचपोकळीला. चिंचपोकळी हे गणपती बाप्पाचे बाली किल्ले समजायचे. मुंबईचे सर्व गणपती, मोठमोठे गणपती हे इथेच विराजमान आहेत. सकाळी बघा 7 वाजले आणि आता आम्ही आलो आहे लालबागच्या प्रवेशद्वारासमोर. इथून आता आम्ही आज जाणार. सो बघू आता इथे कशी लाईन आहे, कसं काय. सो तुम्हाला आम्ही पुढे बघत राहा आमच्या ब्लॉगमध्ये. पूर्ण अशी माहिती सांगणार या ब्लॉगमध्ये कसं राखी कुठून जायचं. अनंत चतुर्थीच्या दिवशी लालबागचा राजा याच प्रवेशद्वारातून बाहेर निघतो आणि इथे प्रचंड गर्दी असते. मेन दर्शनाला सोडलं जातं. इथून बघत चालू होते मेन दर्शनाची रांग. आणि लाईनच्या विरुद्ध दिशेला चिंतामणीचे गणपती आहे. आणि या साईडला थोडं पुढे गेले की म्हणजेच पकडा तुम्ही 1.5 किलोमीटर पुढे रांग असेल. आणि काही भक्त इथे पाणी सगळ्यांना फ्री मध्ये वाटत होते कारण त्यांना ठाऊक होतं की इथे 3 ते 4 तास या 5 तास 6 तासही रांग लागू शकते. सो तिथे सगळे जण इथे पाणी वाटप हे करत होते. आणि काही भक्त इथे एवढं प्रचंड गर्दीमध्ये आपला आनंद शोधत होते गेम खेळून. खूप छान वाटलं ते पाहून. आणि या ठिकाणी खूप असे भक्त होते जे मध्येच लाईनीमध्ये घुसत होते. सो तिथे पोलीस हे त्यांना आत जाऊ देत नव्हते. हे पाहून खूप छान वाटलं कारण सर्वांनी तर असे मध्ये घुसतं तर बाकीच्यांचं कसं होणार. कारण इथे खूप असे भक्त आहेत जिथे 6-6 तास लाईनीमध्ये उभे राहत होते. आणि मध्येच लालबागच्या राजाच्या रांगेत जाताना मध्येच आपल्या छोटस गणपतीचं मंदिर दिसलं. ते बघ खूप तहान लागली. आता मी माझा पितोय. सकाळी 7 वाजता लाईन लावली होती. अजूनही लाईनीतच आहे. अजून किती वेळाचा आणि या प्रवेशद्वारातून आज जाताना इतका आनंद होता त्या सगळ्यांच्या तोंडी गणपती बाप्पा मोरया हे शब्द ऐकू येत होते कारण त्यांना बाहेरचा जो रांग होती ते पार करून आतमध्ये रांगेत घुसायला मिळाले. हे खूप छान होतं सगळ्यांसाठी. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती प्रचंड गर्दी होती बघा. हा पण एवढंच की या ठिकाणी फॅन्स वगैरे एक्झॉस्ट फॅन्स सगळे सोयी चांगली होती. खूप गर्दी ऍक्च्युली सोय घरी गेले वगैरे पूर्ण दिलेत. मोरया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो इथे कम्प्लिटली 5 तास 6 तास लाईन असते. इथे लाईन मध्ये खूप छान वगैरे छान भेट वगैरे खूप डेंजरची गर्दी आहे. आणि आज फर्स्ट डे तरी इतकी गर्दी. जर विचार करा जर 1.5 दुसरा गणपती उठला तर किती प्रचंड गर्दी होईल अजून. आणि या रांगेत असे 20 म्हणजे टोटल 40 असे रांग आहेत. सो तुम्हाला 40 टप्पे पार करून तुम्हाला गणपतीच्या
मुख्य द्वारात तुम्हाला जायला मिळेल. आणि रांगेच्या आतमध्ये तुम्हाला असे खूप असे स्टॉल भेटतील जिथे तुम्हाला पाणी कोल्ड्रिंक्स असं विकत घेऊ शकता तुम्ही. आणि या ठिकाणी बघा बाहेरची गर्दी आणि लेफ्ट साइडला आणि या साइडला आतली गर्दी, किती गर्दी या साइडला, बापरे. तब्बत 27 ला आम्ही क्रॉस केले तेव्हा जाऊन आता इथं इकडे आणि हा तो क्षण जिथे आमची लाईन संपते. यापुढे आमचा जो प्रवास होतो, जो मुख्य द्वारात आम्ही प्रवेश करतो इथून. डायरेक्ट स्कॅनर होतो. सो आता निघलो आम्ही बाहेर. खूप आता पाय दुखत असे. आता आम्ही पुढे किती लाईन आहे. आता इथून पुढे लाईन आहे बघा. चला चला चला. सो एंट्री बघा छान अशी. वाव, आता खऱ्या अर्थानं बाप्पा दिसेल. आणि जशी रांग ही पुढे सरकत होती त्याच वेळेस सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच होता. ते पाहून असं अगदी मन भरून आलं होतं सगळ्यांचंच. आता बाप्पाचे दर्शन हे स्पष्टपणे दिसल्यामुळे सगळेजण खूप खुश होते. सगळ्यांच्या तोंडात फक्त गणपती बाप्पा मोरया ह्याच गर्जना होत्या. दर्शन घेतलेलं आहे. बहुत रश है यहाँ पे. सात बजे लाइन में लगे थे. लालबागच्या राजाचा जय असो. जय असो लालबागच्या राजाची. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता बघा खूप जवळ आलो आम्ही मंडपाच्या. खूप भारी वाटतं असं. मंडपाचं खूप जवळून दर्शन होतंय बघा. आणि माझ्यापर्यंत मी तुम्हाला पण दर्शन करतोय. तुम्हालाही दर्शन करून देतो बघा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा गाईज. प्लीज गाईज. तब्बल 6 तासाच्या लाईन मध्ये राहून आता दर्शन होते समोर जाऊन बघा. छान असं मूर्ती बनवली. 91 वर्ष हे वर्धापन दिन. 91 वर्ष. 91 years of लालबाग.
गणपती बाप्पा मोठे छान दर्शन झालेलं आहे बाप्पाचं. So बघा इथे पूर्ण तुम्हाला स्टॉल भेटेल पेढ्यांचा आणि कशांचा. So आता आम्ही एक्झिट करतोय. खूप छान दर्शन झालं सर. सो बघा आता आम्ही एक्झिट करतोय दर्शन घेऊन. आता चाललो आम्ही चिंतामणी बघायला. खूप लांब एक्झिट आहे. बघा आता वडापाव खूप भूक लागली. सकाळपासून काही खाल्लं नाही. एक चिप्स आणि पाणी भरून घेतलं बस. आता वडापाव खाईल. जय श्रीराम. सो तब्बल 6 तास आम्ही रांगेमध्ये होतो आणि 6 तासानंतर आता आम्हाला दर्शन भेटलं आणि खूप छान दर्शन भेटलं. पाय खूप दुखत होते पण आता पाय एकदम छान झाले. असं सगळं थकवा पूर्ण निघून गेला आमचा. आणि आता चाललो आता चिंतामणीचं दर्शन घ्यायला. सो बनत राहा आता पुढे ब्लॉग मध्ये. अजून असं वाटतं कमीत कमी आम्ही 10 किलोमीटर चाललो तेवढा आमचा पाय दुखत होता. म्हणजे विचार करा किती लांब हा रांग असेल. सकाळी 7 वाजता त्या साईडला गेलो. आता 12 वाजता चिंतामणीचं दर्शन घ्यायला. आता आज जात आहे चिंतामणीचं दर्शन घ्यायला. चिंतामणीच्या गल्लीमध्ये आल्यानंतर असं वाटतं की इथे खूप असे खाऊ गल्ली झाले. बघा जिथे तिथे सगळीकडे तुम्हाला खाण्याचे स्टॉलच दिसतील. फूड काउंटर्स. सो मित्रांनो आज खूप थकलो आहे कारण आज तब्बल मी 6 तास रांगेत होतो आणि नंतर विचार केला की चिंचपोकळीचं राजा असं म्हणजे दर्शन घ्यावं पण ते शक्य झालं नाही कारण तिथं हे खूप रांग होती. सो मला ते पॉसिबल नव्हतं कारण ऑलरेडी मी हा 6 तासाचं दर्शन घेतलेलं होतं. सो आता परत मी दर्शन घेणार त्यामुळे हा व्लॉग मी इथेच एंड करतो. आणि तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप लोकांना शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करूला विसरू नका प्लीज गाईज. थँक्यू गाईज. भेटू पुन्हा नवीन अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो.